नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आपण पाहता 21st सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू आणि ह्या माझ्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वास्तू ज्योतिष म्हणजेच ॲस्ट्रो वास्तू हा विषय एका केस स्टडीच्या माध्यमातून समजवणार आहे. तर कुठेही जाऊ नका, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी ह्याच्या आधी एक बेसिक ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय हा व्हिडिओ मी प्रदर्शित केला होता. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिली आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पाहावा. त्या व्हिडिओनंतर मला पुष्कळसे मेसेजेस आले. माझ्या जुन्या क्लायंटनी पण, जुन्या दर्शकांनी पण मेसेज करून मला सांगितलं की आपण एखादी केस स्टडी दाखवली तर हा विषय जास्त सोपा होईल. तर त्यामुळे आता मी ह्या व्हिडिओमध्ये एक तुमच्या समोर एक खरीखुरी केस स्टडी घेऊन आलो आहे. तर लक्षपूर्वक माझा व्हिडिओ ऐका. तर ज्योतिष वास्तू म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेसिकली हा एक पंचमहाभूताचा आविष्कार आहे. ऑल 5 एलिमेंट्स आर कनेक्टेड टू ईच अदर. तर जिथे जिथे पंचमहाभूत आहेत म्हणजे 5 एलिमेंट आहेत, तर राशीला पण, प्रत्येक राशीला पण एक स्वतःचं तत्व आहे. आपल्या शरीरात पण पंचमहाभूत वास करतात आणि सभोवती म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये पण पंचमहाभूत म्हणजे 5 एलिमेंट्सचा प्रभाव असतो. तर हेच वास्तू ज्योतिष आहे. तर आपल्याला माहिती असेल की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत 1, 5, 9 म्हणजेच मेष, सिंह आणि धनु ही पूर्व दिशा दर्शवतात पत्रिकेतली. म्हणजेच की जेव्हा अग्नितत्वातले ग्रह चांगले असतात तेव्हा असं समजायला हरकत नाही की पूर्व दिशा त्या व्यक्तींच्या स्वभावातली चांगली असते. पूर्व दिशेची व्हायब्रेशन्स त्यांना चांगली मिळतात. तर आता आपण एका केस स्टडीकडे जाऊया. ही केस स्टडी आहे, आपल्याला मी पत्रिका स्क्रीनवर दाखवतो म्हणजे आपल्याला नक्की अंदाज येईल मी काय म्हणतो ते. ही केस स्टडी आहे एका विवाहित महिलेची. तिचा आता सध्या तिचा जन्म आहे 1981 सालचा आणि तूळ राशी ही तिची चंद्र रास आहे आणि तूळ लग्न म्हणजे तूळ असेंडंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट ह्या पत्रिकेचा तूळ आहे आणि चंद्रकुंडली पण तूळ लग्नाचीच म्हणजे तूळ राशीचीच आहे, कारण तिकडनं सुरुवात आहे, कारण या मुलीची तूळ रास आहे. ही मुलगी स्वतः उच्च विद्या विभूषित अकाउंट्स आणि फायनान्स याच्यामध्ये MNC मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. या महिलेचं लग्न उशिरा झालेलं आहे, 40 नंतर झालेलं आहे आणि तिचा नवरा पण अतिशय उच्च विद्या विभूषित आणि तो मेडिकल रिसर्चमध्ये डॉक्टर आहे. तर लग्न त्यांचं व्यवस्थित पार पडलं. अरेंज मॅरेज होतं, स्वतःच्या कम्युनिटीमधलं लग्न होतं, इंटरकास्ट मॅरेज नव्हतं. ठरवून जमवून उशिरा का होईना चांगलं पार पडलं. त्याच्यानंतर त्यांना एक संतती पण झाली, छानशी मुलगी पण त्यांना झाली. अर्थातच नवरा मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे जे आवश्यक ते उपचार त्यांनी करून त्यांना संततीमध्ये पण काही प्रॉब्लेम तसा आला नाही. आणि पण लग्न झाल्यानंतर त्यांनी ऑफकोर्स दोघंही हाय पोस्टवर होते, त्याच्यामुळे त्यांनी एक नवीन सुंदरसा छानसा 3 BHK फ्लॅट घेतला. तो साधारण एक मोठ्या टॉवरमध्ये होता, एक 22व्या मजल्यावर तो होता. आणि त्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर त्यांना त्यांच्या आपापसामध्ये प्रचंड खटके उडायला लागले. एकमेकांची मतं पटेनाशी झाली आणि आपण वेगळं व्हायचं की काय इथपर्यंत मजल पोचली. तर मुलीची आई मुलीची पत्रिका घेऊन आली. नंतर त्यांच्या संमतीने मी
जॉईंट वास्तू विजिट पण त्यांची केली. पत्रिकेतून काही गोष्टी लक्षात आल्या होत्या, पण जास्त गोष्टी जेव्हा मी स्वतः वास्तू विजिट केली तेव्हा माझ्या लक्षात आला की जरी ते पॉश फ्लॉवरमध्ये जरी राहत असले, 22व्या फ्लोअरवर 22व्या मजल्यावर जरी राहत असले, तरी त्यांच्या पश्चिम दिशेला दोष होता. पश्चिम दिशेला त्यांची मोठी बाल्कनी होती आणि टॉवरच्या बाहेर एक मोकळं मैदान होतं आणि त्या मैदानाच्या इकडनं एक नाला पण वाहत होता. म्हणजे पश्चिम दिशेतला दोष खूप प्रखर होता आणि त्या फ्लॅटमध्ये राहायला जाताना त्यांनी कुठचाही धार्मिक विधी ना कुठचीही वास्तुशांत किंवा कुठचाही वास्तू रेमेडी केली नव्हती. फक्त गणेश पूजन केलं होतं. हे अजून सांगायचं म्हणजे विशेष की कुठचीही वास्तू रेमेडी न करता आणि हे न करता नवऱ्याचा फारसा ह्या सायन्सवर विश्वास नसल्याने का होईना त्यांनी काही न करता वास्तूत प्रवेश केला होता आणि 3-4 महिन्यांनी त्यांना ती वास्तू निगेटिव्ह रिझल्ट द्यायला लागली. तर पत्रिकेकडे बघता आपल्याला असं दिसेल की मी मगाशीच म्हटलंय, अग्नितत्वाच्या राशी ही पूर्व दिशा दाखवतात. हा एक वास्तू ज्योतिषाचा कन्सेप्ट आहे. आणि दुसरा कन्सेप्ट आहे ते पत्रिकेमध्ये पण तुम्ही मॅप करू शकता. तर त्यानुसार ही पत्रिकेमध्ये 7वं घर ही पश्चिम दिशा दाखवतं आणि पूर्व दिशा ही पहिलं घर दाखवतं. तर ह्या पत्रिकेत आपण बघत आहात दोन्ही कन्सेप्ट प्रमाणे चंद्र हा पहिल्या घरात आहे पत्रिकेच्या, त्याच्यामुळे पूर्व दिशेत चांगली व्हायब्रेशन्स दाखवतो. पुन्हा मंगळ हा स्वराशीचा आणि सूर्य हा उच्चीचा आहे, तर त्यामुळे पण पूर्व दिशेमध्ये चांगली व्हायब्रेशन, चांगली क्वालिटी पूर्व दिशेची दाखवतं. तर ह्या फ्लॅटचं मी जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा असंच आढळून आलं, पूर्वेला पण बाल्कनी त्यांच्या फ्लॅटमध्ये होती, पण एवढंच ती पूर्वेला बाल्कनी पश्चिमेच्या बाल्कनीपेक्षा काहीशी छोटी होती. तर त्यामुळे अर्थातच जो गृहस्वामी होता म्हणजे त्या महिलेचे जो हजबंड नवरा होता तो मेडिकल फील्डमध्ये होता, उच्च विद्याविभूषित होता. त्याच्यामुळे डेफिनेटली ईस्टची व्हायब्रेशन्स पण चांगलं असलेलं त्यांना घर मिळालं आणि करिअरमध्ये त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर पश्चिम दिशेमध्ये म्हणजे ह्या पत्रिकेतलं सप्तम स्थान तुम्ही बघितलं तर शुक्र, व्हीनस, मार्स म्हणजे मंगळ आणि सूर्य सन हे 3 ग्रहांची युती ही झालेली आहे पश्चिम दिशेमध्ये. आणि पश्चिम दिशेमध्ये जेव्हा सूर्य असतो म्हणजे आपण म्हणतो की पश्चिमेला सूर्याचा अस्त होतो, तर तेव्हा पश्चिमेची व्हायब्रेशन्स जेव्हा सप्तम स्थानामध्ये सूर्य येतो कोणाच्याही पत्रिकेत तेव्हा पश्चिमेची व्हायब्रेशन्स एवढी चांगली नसतात. आणि पश्चिम दिशा ही शनी आणि राहूचं प्रतीक आहे आणि ती कलहकारक आहे. त्याच्यामुळे अर्थातच आयदर कोर्ट कचेऱ्या मागे लागतात किंवा नवरा बायकोंमध्ये भांडणं येऊ शकतात. टेक्निकली बघायचं झालं तर ही मंगळाची पत्रिका आहे. पश्चिमेच्या दोषामुळे तो मंगळ दोष पण ॲक्टिवेट झालेला आहे. आणि अजून केतू आणि राहू हे चतुर्थ हाऊस आणि दशम भावात आहेत. तर राहू हे पोल्युशन दाखवतो, म्हणजे फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण त्याला WC आणि टॉयलेट म्हणूया. तर तसंच ह्या केस स्टडीतल्या घर मालकांचं आणि त्या गृहिणीचं फ्लॅटमध्ये आपल्याला माहिती आहे हल्लीच्या फ्लॅटमध्ये प्रत्येक रूमला एक अटॅच बाथरूम असायची. एक नवीन आर्किटेक्चर 21व्या शतकात रूढ झालेलं आहे. कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने ते चांगलं आहे, पण ती संपूर्ण वास्तूच्या दृष्टीने प्रॉब्लेमॅटिक ठरतं. तर तसंच ह्या घरात पण राहू हा कर्क राशीत आहे. कर्क राशी म्हणजे जलतत्वाची राशी आहे. जलतत्व म्हणजे उत्तर दिशा. तर ह्या फ्लॅटमध्ये उत्तर दिशेला पण त्यांच्या टॉयलेट आलेलं होतं. तर त्याच्यामुळे काही त्यांना आध्यात्मिक रिमेडी सांगितल्या, वास्तूच्या रिमेडी त्यांना काही त्यांच्याकडनं करून घेतल्या. सुरुवातीला ते तयार नव्हते, पण ह्या मुलीची आईचा खूप विश्वास होता ह्या सगळ्या गोष्टींवर. त्याच्यामुळे त्यांना पूर्वी पण माझा अनुभव त्यांनी घेतला होता माझ्या कन्सल्टिंगचा गायडन्सचा. त्याच्यामुळे त्यांनी त्या केलं आणि
मी त्यांचं पत्रिकेप्रमाणे हजबंड अँड वाईफचं ॲस्ट्रो वास्तू काउन्सिलिंग पण त्यांचं मी टेलिफोनिक नंतर वास्तू व्हिजिट नंतर केलं, सगळ्या रेमेडीज केल्या आणि त्यांना मी मॅरिड लाईफमधले डूज अँड डोंट्स सगळे समजावून सांगितले आणि आता ते डायव्होर्स म्हणजे घटस्फोटाचं विचार कम्प्लिटली विसरले आहेत आणि आता हॅपी मॅरिड लाईफ ते जगत आहेत, पत्रिकेत विवाहस्थानात मंगळ दोष असून सुद्धा. तर हेच दर्शको हो, वास्तू ज्योतिष शास्त्राचं यशस्वीपण आणि सक्सेस स्टोरी आहे असं मी म्हणीन. पण इंग्लिशमध्ये असं म्हणतात, फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. तर तुम्हाला जर रिझल्ट हवे असतील तर मग डाऊट घेतले की रिझल्ट मिळत नाहीत, तर तुम्ही ठामपणे योग्य कन्सल्टंट निवडा, त्याला नक्कीच आजमावा, त्याची क्रेडेन्शियल्स टेस्टिमोनियल वेबसाईटवर तपासा आणि मगच सल्ला घ्या. पण असा योग्य जर कन्सल्टंट तुम्हाला मिळाला तर नक्कीच तुम्ही जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण नुसते पत्रिकेतले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून होत नाही, कारण आपण घरात ज्या वास्तूत वावरतो त्याची व्हायब्रेशन्स आपल्यावर 24 तास नाही तर निदान झोपतो. कारण हल्ली लॉंग वर्किंग आवर्स असणारे नवरा बायको असतात, पण निदान झोपायच्या वेळेला आणि सुट्टीच्या दिवशी तरी घरात असल्यामुळे त्यांना ती व्हायब्रेशन्सचे चांगला आणि वाईट त्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो. तर तेव्हा ही अशी ही सुंदरशी वास्तू ज्योतिष या विषयावरची खरी घडलेली केस स्टडी मी आपल्या पुढे प्रदर्शित केली. मला कल्पना आहे की ही नक्कीच आपल्याला आवडली असेल. आपले पण काही अनुभव असतील, आपल्याला जर काही मार्गदर्शन कन्सल्टिंग हवं असेल या संदर्भातलं, तर आपण जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये आपली अभिप्राय नोंदावी किंवा आपण मला व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. आणि अजूनही आपण हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर आपण जरूर तो सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंची आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.